कोल्हापुरातील राजेंद्र नगर इथल्या एका अपार्टमेंट मधील बंद फ्लॅट फोडून दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली। गणेश चव्हाण असं या चोरट्याचं नाव असून तो सांगली जिल्ह्यातील बेडग इथला रहिवासी आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 102 ग्रॅम वजनाचं सोनं आणि अन्य साहित्य असा सुमारे 16,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। कोल्हापुरातील राजेंद्र नगर इथल्या साक्षी रेसिडेन्सी मधील एका फ्लॅटमध्ये वैभव देवकर हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात। ते सांगली इथल्या एका बँकेमध्ये नोकरी करतात। 24 जून 2026 रोजी सायंकाळी त्यांची पत्नी आणि आई घरगुती कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या। या दरम्यान चोरट्यांनी त्यांचा बंद फ्लॅट फोडून तसंच आतील लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला होता। ही चोरी करणारा चोरटा या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या कारसह कैद झाला होता। त्यानुसार तपास करून कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या। या फ्लॅटमधील चोरलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी एक सराईत चोरटा जयसिंगपूर इथल्या अंकली पुलाच्या स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचून मिरज तालुक्यातील बेडग इथल्या खाडे वस्तीमध्ये राहणाऱ्या गणेश अरुण चव्हाण या सराईत चोरट्याला अटक केली। या चोरट्यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं ही चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 102 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, मोबाईल हँडसेट, पक्कड, मूस आणि एक मोटारसायकल असा सुमारे 16,08,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष कळवे, रुपेश इंगळे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संदीप सावंत, संतोष बर्गे, गजानन गुरव, विशाल खराडे, सत्यजित सावंत, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, विशाल शिरगावकर, शिवानंद मठपती, अमित सरजे, अरुण धनगर, राजू एडगे आणि सागर चौगले यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे।